नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील स्वातंत्र्य हे अजून कुठल्या तरी साखळीचे नाव मल्लिका अमरशेख हे प्रकरण वाचत आहे. स्वातंत्र्य हे अजून कुठल्या तरी साखळीचे नाव मल्लिका अमरशेख. भिंत, छत, जमीन यामध्ये ठोकून बसवलेली मी. स्वातंत्र्याचे लहान लहान गोलाचे माझ्या कपड्यावर. खूप लहानपणी माझे हात मऊ गरम भाकरीसारखे होते आणि स्वप्नानं चावून खाता यायचं. आणि अचानक एक अनोळखी परकी स्त्री माझ्यात राहायला आली. विचारांचे गरम कपडे, वासनेचे निरर्थक झाकण तिनं बसवलं देहावर. मी घुसमटली. सगळ्याच बायकात राहायला येतात या परक्या बाया, स्त्रीत्वाचे अर्थ सांगत. मग राहायला येतो एक चकचकीत आरसा, मग एक दिमागदार फसवणूक, मग दुःख आणि खूप काही बाई. छटेल अर्थ, निरर्थक भावनांची पाहून गर्दी, साध्या साध्या सुखांची निरागस पिल्लं. आपलं होऊन जातं एक मोठं घर, किंवा मग नुसतीच अडगळीची खोली. स्त्रीत्व होऊन जातं एक भला मोठा पाळीव कुत्रा, इमानी करून डोळ्यांचा. स्वातंत्र्य हे अजून कुठल्या तरी साखळीचं नाव असतं. न नात्यांचे अजब बिल्ले लटकावून स्त्रीत्व हिंडतं या खोलीतून त्या खोली. प्रत्येक चुलीवर शिजवली जातात कंटाळ्याची कालवणं. बायका शरीर स्वच्छ करतात, कोंबडी सोलावी भरकन तसं. कपडे धुतात, घर साफ करतात, स्वेटर विणतात, खूप काही बाई करत राहतात. स्वातंत्र्याच्या आरशात काहीच दिसत नाही. स्त्रीत्व जे खाऊन टाकतं स्त्रीला हळूहळू चवीनं, ज्याला हरकत घेत नाही कुठलीच स्त्री. स्त्रीत्वाबद्दलचे सामाजिक वस्तुनिष्ठ सत्य मांडणारी ही कविता. थोडा गर्भित उपहास, थोडा पुसटता उपरोध, थोडे क्रांतीप्रवण सूचन आणि आत्मकथनात्मक सर्जनशील नाट्यात्मक शैली असे या कवितेच्या आविष्काराचे रूप आहे. जुगारात हरून दास झालेल्या पतीला त्याच्या पत्नीला पणाला लावता येईल का, हा भर राज्यसभेतील द्रौपदीचा, तसा स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दलचा प्रश्न दुर्लक्षितच राहिला. म्हणून तर न स्त्री स्वातंत्र्य अर्हती असं ठासून सांगत स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न निकालातच काढला. त्यानंतरच्या शेकडो वर्षांच्या परंपरेनं भिंत, छत, जमीन यामध्ये ठोकून बसवलेली मी असे स्त्रीचे निर्जीव कठपुतळीत रूपांतर करून टाकण्यात आले. एखादी लाकडी बाहुली आडव्या लाकडाच्या खोबणीत हातोड्याने ठोकून ठोकून घट्ट बसवलेली असते, तशीच या स्त्रीला बाजूला भिंत, वर छप्पर, खाली जमीन अशा घराच्या खोबणीत नेम नियमांच्या हातोड्यांनी ठोकून ठोकून घट्ट बसवलेली असते, ज्यामुळे तिला तिच्या स्वयंऊर्जेची कोणतीच हालचाल करता येत नाही. या आत्मकथनात्मक रूपातील कवितेचा आरंभ अशा सर्वार्थपूर्ण ठासून ठोकलेल्या प्रतिमेतून होत आहे. हे आत्मकथन वैयक्तिक स्वरूपाचे राहत नाही. ते भिंत, छत, जमीन यामध्ये ठोकून बसवलेल्या स्त्रीचे विश्वरूप दर्शन घडवत असतं. या स्त्री विश्वरूप आत्मकथनाला नाव दिलं गेलं आहे स्वातंत्र्य हे अजून कुठल्या तरी साखळीचे नाव आहे. स्वातंत्र्याला साखळीने बांधलेल्या शीर्षकातील उपरोध स्पष्टच आहे. असे हे उपरोधयुक्त शीर्षक कविताभर पसरलेल्या स्त्री स्वातंत्र्याबद्दलचा उपरोधयुक्त आशय सूचित करत असतं. हा उपरोध वर लिहिल्यानुसार कवितेच्या पहिल्या ओळीपासूनच सुरू होतो. भिंत, छत, जमीन यांच्या खोबणीत ठासलेल्या तिला स्वातंत्र्य कसले असते, त्याच तिरकस उपरोधात मी सांगते आहे. स्वातंत्र्याचे लहान लहान गोल आरसे माझ्या कपड्यावर. त्या लाकडाच्या खोबणीत असलेल्या लाकडी बाहुलीच्या परकर चोळीच्या कपड्यांवर असतात चमचमणारे गोल आरसे निर्जीव स्वातंत्र्याचे.
तसेच हिच्या बाह्यातकारी व्यक्तिमत्वावर असतात दिखाऊ वारसे, आभासी स्वातंत्र्याचे. असते तिला स्वातंत्र्य, शोभेची सत्वशून्य वस्तू बनण्याचे. तिला हे असे चारही बाजूनी बांधलेले सत्वशून्य जिणे लाभले. हे असे कसे झाले, कशामुळे झाले? मग ती आपली बालपणापासूनची कथा सांगू लागते. खूप लहानपणी माझे हात मऊ मऊ गरम भाकरीसारखे होते आणि स्वप्नांना चावून खाता यायचं. फूल दिसलं की फुलासारखं व्हायचं. पक्षी पाहिला की त्याच्याबरोबर उडायचं. नदी पाहिली की तिच्यासारखं वाहायचं. जे बघायचं, ऐकायचं त्याच्यासारखंच जण होऊन जायचं. तसंच मऊ गरम भाकरी खाताना हातच मऊ गरम व्हायचे आणि त्या मऊ गरम तन मनाच्या हाताने सुंदर सुंदर स्वप्नांना अलगद उचलायचं आणि त्या अनेक स्वप्नसुंदर गंधर्व परिराज्यांच्या स्वप्नात रमायचं, खेळायचं, बागडायचं, गायचं, नाचायचं. किती स्वैर मनमुक्त स्वतंत्र होतं बालपण. पण एक दिवस अकस्मात एक विपरीत घडतं. मनमुक्त स्वप्नांची माळ तुटून पडते आणि अचानक एक अनोळखी परकी स्त्री माझ्यात राहायला आली. ते मुक्त बालपण जगता जगता मी तशीच वाढता अवतीभोवतीच्या माणसात खेळता खेळता नियमांच्या आणि तथाकथित परंपरांच्या त्या अनोळखी राज्यातील तसलीच एक अनोळखी परकी स्त्री माझ्यात कायमची मुक्कामाला आली. तिनं काय केलं? विचारांचे गरम कपडे, वासनेचे निरर्थक झाकणं तिनं बसवलं देहावर. तिने माझ्या बालसुलभ निरागस बोलण्यावर, चालण्यावर, गाण्यावर, बागडण्यावर शिष्टाचार, रीतिरिवाज, पारंपरिक संस्कृती मूल्ये वगैरे वगैरे जे काय म्हणतात ते सर्व माझ्या अंतर्बाह्य सर्वांगावर चढवलं. आणखी माझ्यातील 13-14च्या पोरीत वासना पण पेरून टाकल्या आणि त्यावर निरर्थक झाकण पण बसवलं. देहाला वासना द्यायच्या आणि मनानं त्यावर झाकण ठेवायचं. अशात काय व्हायचं? मी खुसमटले, मी गुदमरले. बालसुलभ नैसर्गिक स्वातंत्र्यतेवर लादलेला कृत्रिम मूल्यांचा दाब आणि दैहिक वासनावर मनाने घालावयाचा आवर अशा रस्सीखेचीत मी घुसमटले, गुदमरले. असं हे घुसमटणं गुदमरणं घडलं माझ्यात राहायला अचानक आलेल्या त्या अनोळख्या परक्या स्त्रीमुळे. आणि श्रोते हो, हे माझ्या एकटीच्या बाबतीत घडले असं नाही. हे असं सार्वत्रिक घडणे असते. सगळ्याच बायकात राहायला येतात त्या परक्या बाया, स्त्रीत्वाचे अर्थ सांगत. माझ्याप्रमाणेच आम्हा सर्वच बायकात राहायला येतात त्या धर्मग्रंथ, श्रुती, स्मृती, पूर्णोक्त रीतिरिवाजातल्या बायका. त्या काय करतात? आम्हा सर्व स्त्रियांना स्त्रीत्वाचा तथाकथित सांस्कृतिक अर्थ सांगतात. स्त्रियांनी पाळावयाचा स्त्रीधर्म सांगतात. स्त्रीने रीतीने चालावे, रीतीने बोलावे, ज्येष्ठांशी मर्यादेत वागावे, कनिष्ठांना प्रेम द्यावे, उष्टी, खरकटी, चूल, मूल इत्यादी सांभाळावे. आणि आपली इच्छा नसली तरी नवरा नावाच्या पुरुषाची रात्री अपरात्री कधीही त्याची शेज सजवीत जावे. आणि हे सारं निमूटपणे अगदी व्यवस्थित पार पाडले जात आहे ना, ते पाहण्यासाठी परंपरेने निर्माण केलेल्या आमच्याच तनामनात राहायला येतो एक चमकदार आरसा. त्या आरशात आता आम्हाला दाखवावी लागते स्त्रियांवर लादलेल्या पारंपरिक रीतिरिवाजाने नटलेली आपली छबी. दाखवावे लागतात कृतियुक्तीच्या त्या परक्या बायांनी सांगितलेला स्त्रीत्वाचा अर्थ. स्वीकारावी लागते आपल्यावर लादलेली दिमागदार प्रेक्षणीय फसवणूक. आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला आतून नकोसं वाटणारं पण 4 चौघांसमोर दाखवावं लागणारं हे स्त्रीरूप म्हणजे एक प्रेक्षणीय फसवणूकच. काय घडतं यामुळे? साऱ्या नैसर्गिक उर्मी आतल्या आत दबून
हे अनैसर्गिक जगणं स्वीकारावं लागण्यानं वाट्याला येतं दुःखच दुःख आणि खूप काहीबाही. काहीबाही म्हणजे तसलीच खूप काही, खूप बाही. नको नकोसं वाटणारं पण दाखवावं लागणारं. नको नकोसं वाटणारं पण सोसावे लागणारे पुरुषी छटेलपणाचे सारे अर्थ अनर्थ. नकोशा वाटणाऱ्या माणसांबद्दल दाखवावी लागणारी आपलेपणाच्या निरर्थक भावनांची अनाहूत करते. साध्या साध्या सुखातच वरकरणी तरी मानावं लागणारं निरागस समाधान. अशा कितीतरी अनैसर्गिक निरर्थक काही बाईंनी आपलं होऊन जातं तथाकथित घरंदाज स्त्रीचं एक मोठं घर. की इतस्ततः पसरलेल्या व्यक्तिमत्व शून्य करणाऱ्या गोष्टींनी भरलेली ही स्त्रीरूपी अडगळीची खोली. सगळ्याच बायकात राहायला येणाऱ्या या परक्या बायांनी सांगितलेलं स्वानुभवासहितचा स्त्रीत्वाचा सार्वत्रिक अर्थ ही कवितागत मी एका आशयघन प्रतिमेतून व्यक्त करीत भाष्य करते. स्त्रीत्व होऊन जातं एक भला थोरला पाळीव कुत्रा इमानी करून डोळ्यांचा. स्वातंत्र्य अजून कुठल्या तरी साखळीचं नाव असतं. पाळीव कुत्रा इमानी करून डोळ्यांचा, रानावनातील स्वैर संचार करण्याचे स्वातंत्र्य हरपलेला, मालकाच्या आज्ञांच्या दबावात राहणारा, त्या एकाच मालकाशी एकनिष्ठ राहणारा, रात्रभर त्याच्यासाठी पहारा करीत जगणारा, मालकाच्या उरल्या सुरल्या अन्नावर लाचारीनं जगणारा, असा हा करून डोळ्यांचा इमानी पाळीव कुत्रा. आमच्यात राहायला आलेल्या त्या परक्या बायांनी सांगितलेला स्त्रीत्वाचा अर्थ जगावा लागल्यामुळे स्त्रीत्व होऊन जातं असंच. नवरा नावाच्या मालकाशी एकनिष्ठ राहणारं, त्याच्या दबावात जगणारं, त्याच्या मेहरबानीसाठी करून डोळ्यांनी लाचार होणारं, साऱ्या नैसर्गिक ऊर्जेचं हरपून बसलेलं तसलंच एक पाळीव कुत्रं. असलं पाळीव कुत्र्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे अजून तरी कुठल्या तरी साखळीचे नाव असते. पाळीव कुत्र्याच्या गळ्यात बांधलेली साखळी हे त्याचे स्वातंत्र्य. त्याचे बांधले असते स्वातंत्र्य त्याच्या गळ्यातील साखळीने. तसेच स्त्रीच्या गळ्याभोवती पारंपरिक रीतिरिवाजांची आवळलेली साखळी हे तिचे स्वातंत्र्य. तिचे बंदिस्त केले जाते स्वातंत्र्य. तिच्या गळ्याभोवती आवळलेल्या पारंपरिक अमानुष रीतिरिवाजांच्या साखळीने. असं हिचं परतंत्र आणि निस्सत्व झालेलं स्त्रीत्व हे झालं साधं साधं. यापेक्षा आणखी म्हणजे कोंबडी सोलावी भरकन. तसंच पत्नी धर्माच्या रीतीनुसार देहावरील वस्त्र भरकन सोलून सोडून आपल्या देहाचा मांसाचा गोळा त्याच्या रूप स्पर्श रसनेच्या तृप्तीसाठी त्या स्वच्छ करतात. हे झालं रात्री बेरात्रीसाठीचं. एरवी बायका सकाळपासून रात्रीपर्यंत कपडे धुतात, घर साफ करतात, स्वेटर विणतात, खूप काही बाही करत राहतात. नवऱ्याचे त्याच्या पोराबाळांचे कपडे धुतात, अंगणापासून आवारापर्यंतचं आणि किचनपासून टॉयलेटपर्यंतचं नवऱ्याचं घर साफ करतात. लेकरांसाठी आणि नवऱ्याला आणखी ऊब देण्यासाठी स्वेटर विणतात आणि फावल्या वेळात नवऱ्यासाठीच त्यांच्या मुलाबाळांसाठी आणि त्याच्या घरदारासाठी खूप काही बाही करतच राहतात. सरावानं हाच आपला सहज धर्म आणि हेच आपले सहज कार्य मानतात. मग त्यांच्यातील त्या आरंभीच्या मुक्त स्वातंत्र्याचं काय होतं? त्यांच्यातील नैसर्गिक स्वयंऊर्जेचं काय होतं? त्यांच्यातील तनमनातील चैतन्य स्वप्नांचं काय होतं? वरचं तसलं खूप काही बाही करीत असूनही त्यांच्या स्वातंत्र्याच्या आरशात काहीच दिसत नाही. तसलं स्वत्व आणि सर्जनशील नसलेलं खूप काही करत असूनही त्यांच्या स्वातंत्र्याच्या आरशात काहीच दिसत नाही. स्वयंऊर्जा निर्मित स्वातंत्र्याच्या आविष्काराला जर दडपले गेले असेल तर त्यांच्या स्वातंत्र्याच्या आरशात काय दिसणार? काहीच दिसणार नाही. त्यांच्यात प्रवेश केलेल्या त्या अनोळखी बायांनी लादलेलं हे अमानुष स्त्रीत्व, मानवी नैसर्गिक स्त्रीमधील जन्मजात सळसळते चैतन्य, मुक्त स्वातंत्र्याची उर्मी,
तनमनातील सृजनशील स्वयंऊर्जा हे सारच खाऊन टाकीत असतं. आणि त्याहून शोकांतिका अशी, ज्याला हरकत घेत नाही कुठलीच स्त्री. या सार्वत्रिक स्त्रीबद्दलचे वस्तुनिष्ठ विधानातून या कवितेतील मी स्त्रीमधील चैतन्यशील नैसर्गिक उर्मी निर्मित स्वातंत्र्याच्या आविष्काराला आवाहन करत आहे, क्रांत प्रवण करत आहे. त्या अमानुष रीतिरिवाजातल्या अनोळखी परक्या बायांनी लादलेल्या गुलामगिरीच्या पाशांना झुगारून देण्याचे आवाहन करत आहे. या कवितेच्या रूपाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे गर्भित उपहास उपरोधाचा बाज असणाऱ्या एकामागून एक येणाऱ्या प्रतिमा. अशा प्रतिमांचे संवादी संघटन स्त्री स्वातंत्र्याच्या संदर्भात विपरीत सामाजिकतेचा टोचणारा अनुभव आपल्या संवेदनांना देत असते. स्वातंत्र्य हे कुठल्या तरी साखळीचं नाव. भिंत, छत, जमीन यामध्ये ठोकून बसवलेली मी. कपड्यांवरील स्वातंत्र्याचे लहान लहान गोल आरसे, माझ्यात राहायला आलेली एक अनोळखी परकी स्त्री, विचारांचे गरम कपडे, वासनेचं निरर्थक झाकण, राहायला येणारा एक चकचकीत आरसा, साध्या साध्या सुखांची निरागस पिल्लं, आपलं होऊन जाणारं एक मोठं घर आणि नुसतीच अडगळीची खोली, स्त्रीत्वाचं होऊन जाणारं इमानी करून डोळ्यांचं पाळीव कुत्रं, नात्यांचे अजब बिल्ले, प्रत्येक चुलीवर शिजवली जाणारी कंटाळ्याची कालवणं, कोंबडी सोलावी तसं शरीर स्वच्छ करणाऱ्या बायका, स्त्रीला हळूहळू खाऊन टाकणारे स्त्रीत्व, अशा एकामागून एक येत संघटित होणाऱ्या तिरकस बाजाच्या संवादी प्रतिमा स्त्री संबंधित विपरीत सामाजिकतेचा आणि तिरकस रूपनाविन्याचा प्रत्यय देत असतात. आणि असा विपरीत तिरकस अनुभव देताना आपल्या संवेदनांच्या जिव्हारी तिरकस तीक्ष्ण टोचाही मारत असतात. खूप लहानपणी माझे हात मऊ गरम भाकरीसारखे होते आणि स्वप्नांना चावून खाता यायचं. या पार्श्वभूमीवर भिंत, छत, जमीन यामध्ये ठोकून बसवलेली आजची मोठेपणीची मी, यातून सुरू होणारं स्त्रीत्वाचं विरोधी चित्र. त्याच विरोधाची लय पकडत सरकत असतो. मग राहायला येणारा एक चकचकीत आरसा, मग एक दिमागदार फसवणूक, आपलं होऊन जाणारं एक मोठं घर आणि मग नुसतीच अडगळीची खोली. स्त्रीत्व जे खाऊन टाकतं स्त्रीला हळूहळू चवीनं, ज्याला हरकत घेत नाही कुठलीच स्त्री. अशा विरोधी आशयाच्या उपरोधिक लयीतून व्यक्त होणारी स्त्री स्वातंत्र्याची विपरीतता आपल्या सर्वांच्याच सामाजिक जाणीवांना शरम आणीत असते. आणि अचानक एक अनोळखी परकी स्त्री माझ्यात राहायला आली. इथपासून कवितेचं जे उपरोधिक नाट्य सुरू होतं, ते सगळ्याच बायकात राहायला येतात. या परक्या बायका नात्यांचे अजब बिल्ले लटकवून स्त्रीत्व हिंडतं या खोलीतनं त्या खोलीत, असे उपहास नाट्य चालूच राहते. आणि शेवटी स्त्रीत्व जे खाऊन टाकतं स्त्रीला हळूहळू चवीनं, ज्याला हरकत घेत नाही कुठलीच स्त्री, अशा उपरोधी शोकात्मक पण सूचक क्रांतप्रेरक नाट्यात या कवितेचा शेवट होतो. कवितेतील हे नाट्य कवितेला अपेक्षित असलेलं स्त्रीविषयक जीवनभान अधिकाधिक परिणामकारक करणारे ठरते. धन्यवाद.